आपलं संपूर्ण जीवन ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर ग्रामोद्धारासाठी आणि मानवतेची भावना रुजवण्यासाठी अर्पण केलं असे विश्ववंद्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा समोर आहे. आणि गांधीजींचेच मानसपुत्र त्यांचा वसा ज्यांनी पुढे चालवला, बुधानासारखा चमत्कार त्यांनी संपूर्ण विश्वाला करून दाखवला. आणि गांधीजींच्या हत्येनंतर सर्वोदय मंडळाची त्यांचा विचार घेऊन पुढे चालण्याची संकल्पना ज्यांनी मांडली आणि सर्वोदयाची पूर्ण रचना ज्यांनी पुढे केली असे भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांची प्रतिमा, या दोन्ही प्रतिमांना मी अमर रहे. आचार्य विनोबा भावे अमर रहे. आचार्य विनोबा भावे गांधी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी की, भारत माता की. एक हात गुरुजींचा मागे पुतळा आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. या राष्ट्राच्या उत्थानासाठी, मानवतेसाठी आणि सर्वसमावेशक असा सर्वोदय विचार रुजवण्यासाठी अर्पण केलं. त्या महापुरुषांना मी माल्यार्पण करून आमच्या भावना अर्पित केल्या आहेत. यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आम्ही करू इच्छितो. अध्यक्ष यांनी घोषवलेलं आहे. मी राहुल गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सुधाकर दादा यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. दादांचं स्वागत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री राठोड गुरुजी करत आहेत. दादा इथे माजी विद्यार्थी गुरुजींच्या सहवासात त्यांनी हे सर्व संस्कार घेतले आणि आजही त्याच भावनेनं दादा ही आमची संस्था पुढे नेत आहे. प्राप्त आणि अगदी झणझणीत अंजन चांगल्या डोळ्यात घालणारे आम्ही त्यांना थिंक बँक म्हणतो. आमची काय आलं की आम्ही त्यांना फोन करून विचारतो, दादा आता कसं. असे आदरणीय रमेश दाणेदादा यांचं स्वागत आमच्या संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक आदरणीय पात्रवडे गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणजे लेख असतात. सामयिकचे संपादक दादा आहेत. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि गुरुजींच्या तालमीत तयार असल्यामुळं पारदर्शी असं आणि खणखणीत व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दाणेदार. ज्या काळात पत्रकारिता लेखणी उधार झालेली आहे तिथे उधार होऊन काम करतायत जीवा. यांच्या लेखणीला धार आहे, उधार नाही ते विचार. तर धारदार विचार मांडणारे आणि गांधीजींचा जो मौलिक असा विचार तो तरुणांपर्यंत कसा पोहोचेल ही दादांची धडपड असते. यामध्ये सर्वोदय मंडळाचे महामंत्री माननीय बजरंगजी सोनवणे यांचं स्वागत. दीपक आले, दीपक घेऊन विनंती करतो. हा जो मंत्र आहे जो विनोबाजींनी आयुष्यभर जपला आणि चालत राहिले, तशीच ही मंडळी सतत चालत राहणारी आणि समाजाला चालतं करणारी, बोलतं करणारी, जागृत करणारी. सोबत आपल्याला आधार कार्ड असलंच पाहिजे. तसं गांधी कार्यकर्ता म्हटला की ही चळवळीतली गांधी टोपी असलीच पाहिजे. ही जी टोपी प्रदान केली, टोपी दिली असं मी म्हणत नाही, टोप्या देणारे खूप आहे. ते जे शिरस्त्राण दिलं ते शिरस्त्राण रक्षणासाठी नाही, ते लाठ्या घालण्यासाठी आहे. गांधी म्हणायचे आम्ही जिंदा शहीदी चाहिए, तो हम सभी जिंदे शहीदी आहे. वंचित बाईंनी ती व्यवस्था केली. त्यांनी सगळीच मला फोन केला, फार चांगला निर्णय वंचित बाईंनी घेतला की आपला आय कार्ड आहे म्हणून. मित्र अविनाशजी काकडे 2002 मध्ये इकडचे गुरुजींच्या
जन्मशताब्दीनिमित्त एक महाशिबिर घेतलं होतं. त्यात प्रशांतजी, अविनाशजी ही सगळी मंडळी आमची जुळली. तर ॲडव्होकेटही आहेत, इंजिनिअरिंग आहेत आणि सामाजिक इंजिनिअरिंग आणि सामाजिक वकिली करण्यासाठी आमचे करतात. असे अविनाशजी काकडे यांचं स्वागत मंजित भाई करतील अशी मी विनंती करतो. मुळावर गांधी टोपी म्हणजे सांगायचे की ही जी टोपी आहे याच्यावरून इंग्रज ओळखायचे की हा देशभक्त आहे. जिसके सर पे सफेद टोपी उसको पिटो, असा त्यांचा एक धोरण होतं. जोडो जोडो भारत जोडो, जोडो जोडो भारत जोडो. दिल से दिल को कौन जोड़ेगा? हम जोड़ेंगे, हम जोड़ेंगे. निर्माण में नहीं मारने, नहीं मारने. हाच मंत्र गुरुजींनी जपला म्हणून एवढं निर्माणही झालं. आणि हीच निर्मितीची सृजनाची भावना ही आजच्या पिढीमध्ये सुद्धा नकळतच रुजते. 18 तारखेला प्रशांतजी आलेली तशी येतच असतात. आमचा फार चांगला स्नेहसंबंध. छान गातात ते, मुलांना जागृत करतात, तरुणांना. प्रशांतजी गुजर यांचं स्वागत प्राध्यापक किशोर जाधव करतील अशी मी विनंती करतो. राष्ट्रभाषा हिंदी आणि नृत्य यासाठी आपण संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. कन्या छात्रालयाच्या माऊलीच्या झाल्या. आमच्या मातृतुल्य ताई यांचं आगमन झाले. त्यांचा आमच्या मायाताई दांडे करतील अशी मी विनंती करतो. म्हणजे आमच्या मायाताईंच्या हस्ते आमचं भाग्य आहे की आमच्या शिरावर आधी दादा, ताई अशा ह्या सगळ्या वयोवृद्ध, तपवृद्ध मंडळींची सावली आजही आहे. 80 पार केलेली ही माणसं, परंतु आजही त्यांचा उत्साह हा तरुणांच्या पुढे आहे. सर्वांचं यथोचित स्वागत विद्यालयातर्फे आणि सर्व आमच्या गुरुजनांतर्फे आम्ही केलेलं आहे. अगदी संक्षिप्त प्रास्ताविक मी करण्याचा प्रयत्न करतो, कारण संस्थेचा इतिहास फार मोठा आहे, तो सर्वांना बहुतेक ज्ञातच आहे.